रुपयाची टाकली, 100 रुपयाची ऑर्डर कंप्लीट केली ना तुम्ही, ते 10 रुपये नाही कापणार तुमच्यातले, कमीत कमी 30 रुपये ते 40 रुपये कापणार. मी सांगतो तुम्हाला, 40 रुपये अंदाजे 20 रुपये तर नक्कीच कापणार, एक्स्ट्राच कापणार ते. अशा पद्धतीने तुम्हाला ते 100 रुपयाच्या ऑर्डरमध्ये 80 रुपये देणार, 80 ते 82 रुपये. आणि ती ऑर्डर 5 किलोमीटरच्या पुढेच असणार, ती 6 किलोमीटर 7 किलोमीटर, कधी कधी 6 किलोमीटर 6 किलोमीटर 200 मीटर 500 मीटर असं काय तरी 100 रुपये देतात ती. मग हे परवडते का नाही? काहीतरी आपले कार्यकर्ते, आपले भाऊबंधू सगळे पळत्यातच. गॅस फुल करायचा 400-500 रुपयाचा आणि पळायचं. पळून 1,500 रुपये कसे तरी करतो. कोण 2,000 करतो, 2,000 कोणाचीच होत नाही एवढे गॅसमध्ये, चुकून कोणाच तरी होत असतील. मोठ्या ऑर्डर जे मारित असेल त्याची, ती पण मोठी ऑर्डर गावली तर, नाही तर बोटं ठरवूनच असतात, गावली तर बरं, नाही तर गेली. चुकून मी म्हणतो आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या मित्रांना दिवसभरात लई तर 4 ते 5 ऑर्डरच अंदाजे मोठ्या सापडत असतील, नाही तर नाही शक्य सापडत. 100-80, 150, 120 असलंच करावं लागलं तेव्हा ते कुठेतरी पैसे जुळतात. 1500 करायला लई मुश्किल आहे आता, 1000-1200 तर जॅम होते. 2000 लई लांब राहिलं. करतो कार्यकर्ता एखादा, पळतो, पण त्या 2000मध्ये तो कमी कमी 2 वेळा गॅस टाकतो. मग 1000 रुपये देणे, 1000 रुपयेच कमावले. गाडीची जीज किती झाली, गाडी पळाली की तुमची रनिंग मेंटेनन्स बघा ना गाडीचा. म्हणजे काय करावं, तुम्ही माणसाला नाहीपेक्षा बरे, धंदेच नाही, आता काय करायचं. मग हाय मिळते ते घ्या बघा. आता ते मेट्रो बी चालू होईल काही दिवसांनी, ती पुढची ती पुण्यात ते मेट्रो बऱ्यापैकी चालू झाले. त्याच्यात नाही, लोकांना भरपूर ऑप्शन आहेत आता. मेट्रो तर आहेच, परत आपल्या बस पण आहेत, येऊन जाऊन आपले वाहतूकवाले आहेतच, आपले वडापवाले आपलेच कार्यकर्ते आहेत सगळे, नाही का. मग राहिली ते बाणेर साईडची मेट्रो, ती चालू झाली, ती मिळतात भाडे आपल्याला 220, 230, ती मिळणार नाहीत आपल्याला. रिक्षावाला आत्ताच ऑलरेडी 50-60 रुपयात गाडी भरतो, 60 रुपयात जातो रिक्षावाला, 60 ते 70 रुपयात 4 किलोमीटर. ते मेट्रो चालू झाल्यावर किती भेटणार? हा, काहीकांचे बोलीधंदे असतात, काहीकांचे कसं असतं, तर प्रत्येकाचा धंदे करण्याची पद्धत वेगळी, नाही का. असा विषय, अवघड विषय नाही. तरी आपले कार्यकर्ते करतात, रोज मारतात, पळतात, गाडीचा मेंटेनन्स, मग काय रिक्षावाल्याच्या हातात काय राहत नाही.